वार्ता न्यूज, शब्दाला धार सत्याची। परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकाचा एका माथेफिरूने काल दिनांक 10 डिसेंबर मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजता अवमान करण्याचा प्रयत्न केला। यामुळे परभणी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आंबेडकरी अनुयायांनी जागोजागी मोठ्या प्रमाणात गर्दी करून माथेफिरू आरोपींना शिक्षा देण्याची मागणी करत होते, तर काही जणांनी नंदीग्राम एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर थांबून ठेवली होती। त्या माथेफिरूस प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ ताब्यात घेऊन चोप दिला। पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे। या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाले, परंतु सुज्ञ पदाधिकाऱ्यांनी, नागरिकांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थिती तात्काळ नियंत्रणात आणली। पोलिसांनी त्या माथेफिरूची कसून चौकशी सुरू केली होती। त्या दरम्यान परभणी शहरात काहीशा अफवा पसरल्या। पाठोपाठ व्यापाऱ्यांनी तात्काळ आपापले व्यवहार बंद केले। संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये असे आवाहन परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या वतीने करण्यात आले आहे। परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या पुस्तकाची काच एका इसमाने फोडल्यामुळे थोडंसं वातावरण त्या ठिकाणी बिघडलेलं आहे। काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे। तथापि त्या इसमाला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे। तो पोलीस कस्टडीमध्ये आहे, पोलिसाच्या ताब्यात आहे। गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार देखील आपण घातलेला आहे। सर्व नागरिकांना मी आवाहन करतो, विनंती करतो की आपण कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी व कोणत्याही प्रकारे अफवावर आपण विश्वास ठेवू नये। सदर ठिकाणी मी स्वतः जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलेही गैरकृत्य करू नये, कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील याकडे सर्वांनी सहकार्य करावे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।